विश्वासघाती मुख्यमंत्र्यांचं करायचं काय? विश्वासघाती मुख्यमंत्र्यांचं करायचं काय? जळको, जळको. जळको, जळको. एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर ही म्हण आपण अनेकदा ऐकली आहे। तीच अवस्था आता महायुती सरकारची होते की काय अशी परिस्थिती सध्या बिल्डअप होते। कारण एकीकडे जरांगेंनी एल्गार पुकारलाय तर दुसरीकडे धनगरही पेटून उठलेत। परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आज धनगर समाजाच्या वतीनं भाजप सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करत एक विशाल निषेध मोर्चा काढण्यात आलाय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं म्हणजेच एसटीचं आरक्षण देण्याच्या जुन्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं संतप्त झालेल्या समाज बांधवांनी आज 29 जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर फसवणूक दिवस आणि काळा दिवस म्हणून पाळलाय। सेलू शहरात या आंदोलनाचं नेतृत्व धनगर समाजाचे धडाडीचे आरक्षणकर्ते आणि नेते दीपक बोराडे यांनी केलाय। या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हाताला काळ्या फिती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन सरकारच्या पोकळ आश्वासनांचा तीव्र शब्दात धिक्कार केला तर एका मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिलाय। त्यामुळे आता पुढे सरकार कात्रीत सापडणार आहे की कोंडी नेमकी काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। 2014 मध्ये तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथील धनगर समाजाच्या आरक्षण मोर्चात जाहीर आश्वासन दिलं होतं की राज्यात आणि देशात भाजपचं सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं जाईल। मात्र आज तब्बल 12 वर्ष उलटूनही आणि शेकडो कॅबिनेट बैठका होऊनही या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्यानं धनगर समाजात प्रचंड असंतोष पसरलाय, ज्याचा स्फोट आज सेलूच्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय। धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात अनेक दशकांपासून सुरू आहे। संविधानात धनगड आणि धनगर या शब्दांच्या शुद्धलेखनाच्या त्रुटीमुळे महाराष्ट्रातील धनगर समाज हक्काच्या आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा सातत्याने केला जातो। याच पार्श्वभूमीवर 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजानं आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं। या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू पुणे जिल्ह्यातील बारामती हा होता। 15 जुलै 2014 रोजी पंढरपूर ते बारामती अशी ऐतिहासिक आरक्षण पदयात्रा काढण्यात आली होती। ही यात्रा 21 जुलै रोजी बारामतीत पोहोचली आणि तिथे समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। संपूर्ण राज्यातील वातावरण या आंदोलनामुळे तापलं होतं। 29 जुलै 2014 रोजी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बारामती येथील आंदोलन स्थळाला भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी आंदोलकांना अत्यंत ठामपणे शब्द दिला होता की भाजपचं सरकार सत्तेत येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढला जाईल। या आश्वासनावर विश्वास ठेवून धनगर समाजानं 2014च्या निवडणुकीत भाजपला एकतर्फी आणि प्रचंड मतदान केलं, त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता आली। मात्र सत्ता मिळून 12 वर्ष झाली तरी हे आश्वासन कागदावरच राहिलंय। परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आज सकाळी धनगर समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकत्र येत या ऐतिहासिक फसवणुकीचा हिशोब मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। मोर्चाची सुरुवात होताच संपूर्ण परिसर देवेंद्र फडणवीस यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध असो अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला। मोर्चात सहभागी झालेल्या आबालवृद्धांनी, तरुणांनी, महिलांनी हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या। शेकडो काळे झेंडे हवेत फडकवत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला। दीपक बोराडे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली। ते म्हणाले की धनगर समाज आता भाजपच्या कोणत्याही गोड बोलण्याला आणि भूलथापांना बळी पडणार नाही। 12 वर्षांपूर्वी ज्या 29 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांनी समाजाचा विश्वास संपादन केला होता, तोच दिवस आज संपूर्ण महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि विवेकी तरुणांसाठी विश्वासघात दिवस बनलाय। 2014 नंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं। त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या पाठिंब्यावर महायुतीचं सरकार स्थापन झालं, ज्यामध्ये फडणवीस हे अत्यंत महत्त्वाच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत। या संपूर्ण काळात हजारो कॅबिनेट बैठका पार पडल्या, अनेक महत्त्वाचे कायदे संमत झाले, विविध समाजांना खुश करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आले। परंतु जेव्हा धनगर आरक्षणाचा प्रश्न समोर येतो तेव्हा सरकार केवळ समित्यांची स्थापना करून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या अहवालाचं कारण पुढे करून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप सेलू येथील मोर्चेकरांनी केला।
सरकारनं मध्यंतरी धनगर समाजासाठी काही आर्थिक पॅकेजेस आणि आदिवासींप्रमाणे सवलती देण्याच्या योजना जाहीर केल्या होत्या. मात्र दीपक बोराडे आणि आंदोलकांनी या सवलतींना साफ नाकारलंय. समाजाला आर्थिक मदतीची किंवा तुकड्यांची गरज नाही, तर संविधानानं दिलेल्या हक्काचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हवंय. ही धनगर समाजाची एकमेव आणि अंतिम मागणी आहे. सेलू येथील आंदोलनाचे पडसाद संपूर्ण परभणी जिल्ह्यात आणि पर्यायानं उभ्या महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. धनगर विवेक जागृती अभियान आणि इतर विविध सामाजिक संघटनांच्या आवाहनानुसार 29 जुलै हा दिवस राज्यभरात अत्यंत आक्रमकपणे पाळला जातोय. केवळ रस्त्यांवर मोर्चे काढूनच नव्हे, तर डिजिटल माध्यमांवरही धनगर समाजाच्या तरुणांनी भाजप सरकार विरुद्ध युद्ध पुकारलंय. सोशल मीडियावर आज सकाळपासून फडणवीस यांच्या 2014 मधील बारामती येथील भाषणाचे व्हिडिओ क्लिप्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहेत. विश्वासघात दिवस आणि फसवणूक दिवस हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असून लाखो समाज बांधवांनी आपले प्रोफाईल फोटो काळे करून सरकारचा निषेध केलाय. सेलू येथे झालेल्या या आंदोलनादरम्यान स्थानिक प्रशासनाला एक विस्तृत निवेदन देण्यात आलं, ज्यामध्ये सरकारने तात्काळ विशेष कॅबिनेट बैठक बोलावून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. सेलू येथील निषेध मोर्चाच्या यशस्वी सांगतेनंतर दीपक बोराडेंनी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की आजचं हे आंदोलन केवळ एक सुरुवात आहे. जर सरकारनं आगामी काही दिवसात धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत ठोस कायदेशीर पावलं उचलली नाहीत, तर हा लढा आणखी तीव्र केला जाईल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात भाजप नेत्यांना आणि मंत्र्यांना फिरू न देण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलाय. 2014 मध्ये ज्या समाजानं भाजपला सत्तेच्या सिंहासनावर बसवलं, तोच समाज या फसवणुकीचा बदला म्हणून भाजपला सत्तेवरून खाली खेचायला मागे पुढे पाहणार नाही, अशी आक्रमक भूमिका सेलूच्या भूमीतून घेण्यात आली आहे. या मोर्चामुळे सेलू शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गानं पण तेवढाच तीव्र भाषेत धनगर समाजानं आपला रोष प्रशासनामार्फत सरकारपर्यंत पोहोचवलाय. आता यावर राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.